भ्रष्टाचार म्हटलं की आपल्याला वाटतं कोट्यावधींचे घोटाळे, पण खरं तर तो कधीकधी फक्त एका सहीसाठी किंवा एका शिक्क्यासाठी सुद्धा असतो, जो आपला हक्काचं काम अडवून ठेवतो. चला, आज बीडमधली एक अशीच गोष्ट बघूया जिथे एका सामान्य नागरिकाने ठरवलं की आता बस, आणि मग पुढे काय झालं ते पाहूया. आणि हे सगळं प्रकरण कशावरून सुरू झालं तर फक्त 1,000 रुपयांवरून. हो, फक्त 1,000 रुपये. आता रक्कम तशी छोटी वाटते, नाही का? पण यामागे जो मुद्दा होता ना, तो खूप मोठा होता. आणि तोच खरा प्रश्न आहे. म्हणजे जे काम करणं तुमचं कर्तव्यच आहे, त्या एका सहीसाठी पैसे मागणं हे कितपत योग्य आहे? तर मग ही गोष्ट सुरू कुठून झाली? झालं असं की एका सरकारी योजनेमध्ये एका सामान्य माणसाचं काम एका छोट्याशा गोष्टीमुळे अडकून पडलं होतं. बघा, योजना होती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. या योजनेतून एका कुटुंबाला गायगोठ्याच्या बांधकामासाठी मंजुरी मिळाली. सगळं काही कागदोपत्री अगदी बरोबर होतं, प्रशासकीय मान्यता वगैरे सगळं ओके. पण फाईल पुढे सरकतच नव्हती. का? कारण अडथळा होता फक्त एका सहीचा, एका टेक्निकल अप्रूव्हल आणि शिक्क्याचा. आता या कहाणीत दोन मुख्य व्यक्ती आहेत. एकीकडे आहेत गेवराई पंचायत समितीमधले स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक विनायक मिठ्ठू राठोड, आणि दुसरीकडे एक सामान्य नागरिक ज्यांना फक्त आपल्या हक्काच्या सरकारी योजनेचा फायदा घ्यायचा होता. आणि मग ती तांत्रिक मान्यता देण्यासाठी, तो एक शिक्का मारण्यासाठी अधिकारी विनायक राठोड यांनी काय मागितलं? तर म्हणे 2 फाईल्स आहेत, प्रत्येकी 500 रुपये द्या, म्हणजे एकूण 1,000 रुपये लागतील. आता इथे त्या नागरिकापुढे दोनच रस्ते होते. एक, गुपचूप पैसे देऊन आपलं काम करून घ्यायचं, किंवा दुसरा, या अन्यायाविरोधात आवाज उठवायचा. आणि त्यांनी निवडला दुसरा रस्ता. आणि इथूनच या पूर्ण प्रकरणाला एक कलाटणी मिळाली. त्यांना हे पटलं नाही. म्हणजे आपलंच हक्काचं काम आहे, मग त्यासाठी लाच का द्यायची, हा विचार त्यांच्या मनात पक्का होता. त्यामुळे त्यांनी जे केलं ते खूप महत्वाचं होतं. त्यांनी लाच द्यायला साफ नकार दिला आणि सरळ बीडमधलं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं म्हणजे ACBचं ऑफिस गाठलं. एकदा तक्रार दाखल झाली की ACB कामाला लागली. त्यांचं पहिलं काम होतं तक्रारीची पडताळणी करणं, म्हणजे खरंच असं काही घडतंय का हे तपासणं, जेणेकरून आरोपीला रंगेहात पकडता येईल. आणि हे सगळं ऑपरेशन अगदी पद्धतशीरपणे प्लॅन केलं गेलं. बघा, 19 नोव्हेंबरला ACBने तक्रार व्हेरीफाय केली आणि त्यात आरोपी राठोड पैसे घ्यायला तयार झाला. ठिकाण पण ठरलं, अंबिका चौकातलं एक खासगी दुकान. आणि मग ठरलं की 22 नोव्हेंबरला प्रत्यक्ष कारवाई करायची. सगळं काही अगदी ठरल्याप्रमाणे सुरू होतं. पण ऐनवेळी गोष्टीत एक ट्विस्ट आला. ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळेला, ठरलेल्या जागी ACBची टीम पूर्ण तयारीत होती. सापळा व्यवस्थित लावला होता. पण झालं असं की आरोपीला बहुतेक काहीतरी डाऊट आला असावा. त्याने अचानक फोन उचलणंच बंद केलं आणि तो त्या ठरलेल्या ठिकाणी आलाच नाही. म्हणजे काय, तर पैशांची देवाणघेवाण झालीच नाही. मग आता पैसे तर घेतलेच नाहीत, मग आरोपीला पकडणार कसं? म्हणजे ही सगळी कारवाई आता इथेच थांबणार का? नाही, अजिबात नाही. आणि इथेच येतो लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यामधला एक सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, जो खरं तर आपल्या सगळ्यांनाच माहीत असायला हवा. कारण आपल्या मनात पहिला प्रश्न हाच येतो की अरे, पैसे तर स्वीकारलेच नाहीत, मग हा गुन्हा कसा काय झाला? तर त्याचं उत्तर आहे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामध्ये. हा कायदा काय सांगतो की लाचेची मागणी करणं आणि ती स्वीकारायला तयार होणं हे सिद्ध झालं ना तरी तो गुन्हाच आहे. प्रत्यक्ष पैशांची देवाणघेवाण झालीच पाहिजे असं काही नाही. आणि बरोबर हाच नियम या केसमध्ये निर्णायक ठरला. ACBने 19 तारखेला जी पडताळणी केली होती, ज्यात राठोड पैसे घ्यायला तयार झाला होता, तोच त्यांच्यासाठी पक्का पुरावा होता. आरोपीनंतर सावध झाला खरा, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आणि मग ह्या कथेचा शेवट काय झाला? तो शेवट आपल्या सगळ्यांसाठी एक खूप महत्त्वाचा संदेश देऊन जातो. तर 22 नोव्हेंबरला त्या पडताळणीच्या पुराव्याच्या आधारावर बीड ACBच्या टीमने विनायक राठोडला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या सगळ्या गोष्टीतून आपल्याला शिकायचं काय आहे, तर हेच की जर कोणी सरकारी कामासाठी, आपल्या हक्काच्या कामासाठी पैसे मागत असेल तर घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. फक्त हा एक नंबर लक्षात ठेवा, 1064. हा अँटी करप्शन ब्युरोचा म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री नंबर आहे. फक्त एक फोन लावायचा आहे. कारण कधीकधी काय होतं, एका व्यक्तीने उचललेलं एक छोटंसं धाडसी पाऊल आणि केलेला फक्त एक फोन कॉल भ्रष्टाचाराची एक मोठी साखळी तोडू शकतो. जरा विचार करा, एक फोन कॉल खरंच किती काही बदलू शकतो, नाही का?